मी टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद गुजरात या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मुक्काम पोस्ट निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील एक विठ्ठल कानू कोलते यांच्या शेततळ्यावर मी आलेलो आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी शेततळ केलं. ते कोणत्या वर्षी केलं, त्या तळ्यापासून त्यांना काय फायदा झाला, तळ्या कागद टाकण्यापूर्वी त्यांची काय परिस्थिती होती, तिथे पाण्याची काय परिस्थिती होती, हे आपण त्यांच्याकडनं समजून घ्यायचंय आणि त्याबाबत मी त्यांच्याशी आता चर्चा करतो आणि मग ते आपल्याला जे काय असेल ते स्वतःच सांगतील. सर नमस्कार. नमस्कार. मी मनोहर महाडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद. सर आपलं नाव? विठ्ठल कानू कोलते, मुक्काम पोस्ट निवडुंगे तालुका तालुका अहिल्यानगर. हे शेततळ तुम्ही केलं तर त्यावेळेला इथली परिस्थिती म्हणजे पाण्याची परिस्थिती काय होती? पाणी नव्हतंच, त्याच्यामुळे शेततळाव निवडावा लागला. आणि त्यामुळे हे जे शेततळ केलं त्याला कोणता कागद वापरला? या शेततळावर आपण टेक्सटाईल कंपनीचा प्लास्टिक वापरलेलं आहे. ते प्लास्टिक हे वापरलं ते ह्यासाठी तुम्ही आता कुठलं पाणी येते या शेततळ्यासाठी? शेततळावर म्हणजे आपण पानतळ्यात विहिरीतलं पाणी भरतो आणि उन्हाळ्यात त्याचा आपण वापर करतो. ह्या शेततळ्यावर किती क्षेत्र तुमचं दिसतंय? या शेततळावर आपलं 11 एकर जमीन भरतो. 11 एकर जमीन तुमची आता म्हणजे ओढीचा खाली काय काय पिकं घेता? त्यात आपण संत्रा घेतलाय, मोसंबी घेतली, डाळिंब घेतलाय. म्हणजे त्या पण. आणि हे तळ केल्यानंतर तुम्हाला काय प्रोग्रेस झाली? या शेततळामुळे मी घरच्या पिकावर 26 एकर जमीन घेतली. 26 एकर खरेदी खताची जमीन आहे. अच्छा. हो. म्हणजे इथे या निवडुंग्यामध्ये निवडुंग्यामध्ये इकडं शेवगाव तालुक्याचा आव्हान्या या शेततळ्यावर तुमची प्रगती झाली. नगरला MIDC निमलक गेटला 1 एकर घेतली. 1 एकर घेतली. हो. मडीला 4 एकर. ओके. म्हणजे ह्या शेततळ्यामुळे तुम्हाला त्याच्यापैकी चांगला फायदा. तुम्ही हा कागद का निवडला? की बाबा त्या कंपनीची सर्व्हिस चांगली, मटेरियल चांगलं की काय चांगलं? हो. सर्व्हिस चांगली, मटेरियल चांगलं आणि क्वालिटी आहे आणि लाईफ ज्यादा आहे त्याला. हे साधारण कोणत्या वर्षी तयार केलं? 2008 ला आपण तयार केलेलं आहे. 2008 आणि 2 10 10 20 8 म्हणजे 18 वर्ष झाली. 18 वर्ष. या 18 वर्षामध्ये ह्या प्लास्टिकला काही त्रास वगैरे अजिबात नाही झालेला? अजिबात नाही. म्हणजे अजूनपर्यंत आहे तसंच आहे? उन्हाचा वगैरे कोणता परिणाम? नाही, काहीच झालेलं नाही. आणि विशेष म्हणजे हे आपलं 50 फूट खोलीचं आहे. 50 फूट खोल आहे. अच्छा. आणि हे आता ह्याच्या पुढे जर तुम्हाला इतर शेतकऱ्यांना सांगायचं असेल की बाबा शेततळ केलं तर कोणता कागद वापरा? शेततळाव केलं तर मी माझी फर्स्ट म्हणजे चॉईस असते टेक्सटाईल कंपनीचं. आणि माझ्या गावामध्ये 99% टेक्सटाईलच आहे. टेक्सटाईलच म्हणजे बहुतेक लोकांनी टेक्सटाईल. काही लोकांनी मी असं ऐकलं होतं, काही लोकांनी दुसऱ्या कंपनीत टाकलं, त्यांचं टाकलं पण त्या कापडाला लाईफ नाही. म्हणजे खराब झालं किंवा खराब झालं. हो. लगेच लिकेज झाली. म्हणजे 1-2 वर्षामध्ये. हो. 1-2 लिकेज झालं. मग त्यांनी परत नवीन टाकलं का? नवीन टाकलं नाही. ते आता त्यांची आर्थिक कुवत नाही का काय, त्यांनी नवीन टाकलंच नाही. ओके. म्हणजे ते तसे जातं. म्हणजे त्याच कागदावर अजून आहेत, त्यांचा कागद टिकलेला नाही. जमीन गुंतवली पण त्याचा बेनिफिट नाही. चालेल. आम्ही इथपर्यंत आलो. तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.